4 जून सन 2024चा सांगली जिल्ह्यासाठी, सांगली लोकसभा मतदारसंघासाठी, सांगलीच्या जनतेसाठी, सांगलीच्या राजकारणासाठी, सांगलीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक ऐतिहासिक दिवस आहे। आणि सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या सर्वसामान्य मतदारांनी, सांगलीच्या कष्टकऱ्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला पुनश्च साथ दिलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या विचाराने जे स्वर्गीय वसंतदादांचं कुटुंब असेल, स्वर्गीय पतकरावजी कदम साहेब, स्वर्गीय मदनभाऊ असतील, स्वर्गीय या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब असतील, या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी आणि तिथल्या या कुटुंबातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला खास करून मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काँग्रेस पक्ष सांभाळणं, वाढवण्याचं काम केलं, आज त्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा आलेली आहे। कारण आमच्यातलाच एक कार्यकर्ता, आमच्यातलाच एक तरुण युवक आज सांगली जिल्ह्याचा खासदार झालेला आहे। याचा मनस्वी आनंद हा सांगली जनतेच्या, सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो आहे। गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील, भौतिक सुविधेचे असतील, ते सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा इतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना, दुर्दैवानं सांगलीला जावं लागलं सामोरेला जिल्ह्याला, अशा नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना आता वाचा फोडण्याची गरज आहे। आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री की विशाल पाटील हे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारातून आजी त्यांनी काँग्रेस ही नाईलाजाने त्यांना जी या ठिकाणी बंडखोरी करावी लागली, या ठिकाणी नाईलाजाने अपक्ष म्हणून ही निवडणूक त्यांना लढावी लागली, या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण, जनतेतनं उठाव हा मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या 3-4 महिन्यापासून व्यक्तिशः काँग्रेस पक्षाचा एक जिल्ह्यातला कार्यकर्ता, आमदार या नात्याने मी मनापासून प्रयत्न करत होतो की हाताचं पंजाचं चिन्ह हे सांगलीमध्ये मिळावं आणि हाताच्या पन्नाच्या खासदार व्हावा, ही सांगलीकरांची मनापासून इच्छा होती। आणि त्यासाठी मनापासून आम्ही आटोकाट प्रयत्न केले, पण त्याच्यामागे काही षडयंत्र झालं, काही लोकांनी या ठिकाणी गाड्या टाकल्या, हा इतिहासमा विषय। आज त्या सगळ्या लोकांना चोख उत्तर देण्याचं काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या विशाल पाटलांनी या ठिकाणी जोडून दिलं आहे। विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते आहेत हे सांगण्याची गरज नाही। त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेजण एकत्र सांगलीच्या विकासासाठी, सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, सांगलीच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज काम करत आहोत आणि पुढेही आम्ही एकत्रित काम करणार आहोत। विशाल पाटील निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील, महाविकास आघाडीच्या सोबत राहतील, हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो। कारण हीच सांगलीकरांची इच्छा आहे, सांगलीच्या जनतेची इच्छा आहे, ज्यांनी त्यांना आज निवडून दिलं। आज सांगलीच्या या जागेतून आज जे त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी देत आहेत, जे लोक आज जे मतदार आहेत, ज्यांनी त्यांना 5 वर्ष जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली, त्यांची तीच इच्छा आहे की यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहावं। ही भूमिका घेऊन आम्ही पुन्हा एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करू। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा ताकदीने या ठिकाणी आम्ही निश्चितपणे काम करू, एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे। धन्यवाद।